गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन, कुणीही अडवू शकणार नाही, मनी दृढ निश्चय हा करीन. एअर होस्टेस मला बनायचंय, एअर होस्टेस स्वप्न माझे, कवित घेईन सारे आकाश. जेव्हा आठवण इतकी प्रकर्षाने येते तेव्हा ज्या व्यक्तीची आठवण येत असते त्या व्यक्तीची तर वाटच लागते. ना कोणाच्या मी आठवणीत आहे आणि नाही कोणाची मला आठवण पण येते. पूर्ण 1,00,000 रुपये आहेत फीजची रक्कम. आता माझ्या मुलीचा दाखला होईल ना? आय एम सॉरी रमाकांत, आम्ही आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या मुलीला ऍडमिशन नाही देऊ शकत. रमाकांतने 2,00,000 रुपये उधार घेतलेत आणि त्यातली खूप मोठी रक्कम त्याने साखरपुड्यात खर्च केली. आता मला नाही वाटत की एका दिवसामध्ये तो इतक्या मोठ्या रकमेची व्यवस्था करेल. खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात लोक, जे आकाशामध्ये उडत असतात. अरे आपण त्यांना दाखवून देऊ की आम्ही जमिनीवर राहणारे लोक पण आकाशामध्ये उडू शकतो. तुझी लायकी काय आहे मिस्टर रमाकांत, हे तुला अगदी लवकरच समजून चुकेल. बस एकदा तो इन्क्वायरीचा रिपोर्ट येऊ दे. काय करतेस मम्मी? मानसी स्वागताची तयारी? आधी येऊ तर दे तिला मम्मी. असं जोरदार स्वागत करीन की एखादी लढाई जिंकून आलीये. अजून तिने लढाई कुठे जिंकली बाळा? मानसीच्या आयुष्याची लढाई आत्ता तर सुरू झालीये, पण आज मला पूर्ण विश्वास वाटतो की तिचं ऍडमिशन नक्की खरे होईल. मम्मी, एकदा फक्त ऍडमिशन मिळू दे, मग समजून जा मानसीने लढाई जिंकलीच ग. इकडे ट्रेनिंग संपता तोच तिकडे मानसी सू करून आकाशात उडायला लागेल. मानसी आली. मम्मी तू आधी लपून जा बघू. मी कशाला लपू? मम्मी सरप्राईज. जोपर्यंत मी मानसीचे डोळे बंद नाही करत तू बाहेर नाही यायचंस बरं. अगं मम्मी तू कशाला आलीस? तू जा लप बघू. अरे काय करते, जा लवकर. कुठे लपू मी? इथेच थांब. अरे सोड प्रिया, काय करतेस तू? सोड ना. हे सगळं काय मम्मी? हे तुझ्या स्वागताची तयारी आहे, कारण माझी दी लढाई जिंकून तर आली आहे. गप्प बस. जेव्हा बघावं तेव्हा बडबड करत असते. अरे माझी मुलगी शुभ काम करून आलीये, जरा तिची दृष्ट तर काढू देत. मम्मी आता या सगळ्याचा काही फायदा नाही. तुझ्या मुलीला आधीच दृष्ट लागलेली. काय झालं बाळा? काय झालं बोल ना.
मम्मी, माहिती नाही आपल्याच बरोबर असं का होतं. आजपासून इन्स्टिट्यूटने फीसची रक्कम वाढवून 1 लाखावरून 2 लाखांवर आणली. 2 लाख? मम्मी, मला या गोष्टीचं दुःख नाहीये की माझं ऍडमिशन झालं नाही. दुःख ह्या गोष्टीचं आहे की पप्पांचा त्रास खूप वाढला ह्यामुळे. मी इतकं समजावायचा प्रयत्न केला पप्पांना, पण पप्पा. पण तुझे पप्पा आहेत तरी कुठे? पप्पा पैशांची व्यवस्था करायला गेलेत. माहिती नाही कुठे गेलेत ते. ज्यांच्याकडनं ते आले ते अरे काशी, ज्या कामासाठी गेला होतास ते झालं की नाही? अरे अरे चुप का झालायस? पैशांची व्यवस्था झाली की नाही? वागव, पैशांची व्यवस्था तर झाली आहे, हां, पण तितकी नाही झाली जितके रमाकांत भाऊंना पाहिजे मग होते. किती जमलेत 8,000च्या आसपास जमले. हे पैसे? ते आपल्या एअरपोर्टच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी दिले आहेत. कोणी 500, कोणी 200, कोणी 1000. हे सगळे मिळून साधारण 8,000च्या जवळपास झालेत. पण 8,000 काय होणार? अच्छा हे सांग, तुझ्याकडे किती पैसे आहेत? 1500च्या आसपास असतील भाऊ. अरे काशी, 1500 आणि 8,000 मिळून सुद्धा तर 9,500 होतात ना. आणि माझ्याकडे सुद्धा फक्त 1,500-2 हजार रुपयेच आहेत. असे सगळे मिळून 11,000 रुपयेच होतात. आणि मी राशनवाल्याशी बोललो, तो 1,000 रुपये मला देणार आहे म्हणालाय. पण तरी सुद्धा सगळे मिळून 12,000 होतील. या एवढ्याशा पैशांनी रमाकांत भाऊंचं भागणार कसं? काहीच समजत नाही रे. वाघव, आपण प्रयत्न करूया, जी जान लावून टाकूया. म्हणजे आपल्या रमाकांत भाऊची मुलगी एअर होस्टेस बनेलच. बरोबर आहे काशी तुझं. आपली मानसी एअर होस्टेस बनली ना, मग त्या श्रीमंतांच्या तोंडात थोबाडीत असेल, जे आपल्या सगळ्यांना, आपल्यासारख्या गरीब लोकांना अगदी हीन वागणूक देतात. हे बघ काशी, आपली मानसी एअर होस्टेस बनण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं थोडंफार सुद्धा योगदान असेल ना, तर मला खूप खूप आवडेल रे. मला तर असं वाघ, मी तर छाती फुलून गावामध्ये सांगन की माझी मुलगी एअर होस्टेस बनलीये, माझी मुलगी. परिस्थिती कशी बदलली. अचानक हे आपण दोघं एकमेकांसाठी किती अनोळखी झालो. तुझ्या डोळ्यातले अनोळखी भाव सांगतायत की तुला काहीच नाही माहित. चांगलंय, तू तुझं वेगळं जग तयार कर आर्यन. माझ्या जगात तुला कोणतंच सुख मिळणार नाही. भलेही तुझं आणि माझं जग वेगळं झालं असेल, पण मला माहिती आहे आपल्याला आपला आनंद आपल्या आठवणींमध्ये शोधावा लागणार. जर आर्यन मानसीच्या जवळ गेला तर माझ्यापासून दूर जाईल.
मनापासून शुभेच्छा तुझ्या एका नव्या आयुष्याला एका नव्या जगात शोधण्यासाठी. सानिया, अरे मानसी, तू एकटीच? मला म्हणायचंय तुझ्या होणाऱ्या पतीबरोबर नाही आलीस तू? एनिवेज, कॉंग्रॅच्युलेशन्स. लग्न कधी करतेस तू? आर्यन आणि मी तर डिसाईड केलंय, आता एंगेजमेंट झाली ही आमची, तर लग्नासाठी अजिबात उशीर नाही करायचा. बस ह्याच महिन्यात लग्न करणार आहोत आम्ही. हो ना आर्यन? तुला सुद्धा आता लवकरच लग्न केलं पाहिजे, नाही का आर्यन? अरे आर्यन, मी तुला सांगायचंच विसरले, मिस खमाटांनी तुला बोलवलंय. मला काहीतरी काम आहे. दीदीला सांग की मी तिला नंतर भेटेन. आर्यन, तर तू तुझं वागणं सुधारणार नाहीयेस ना? एखाद्याच्या होणाऱ्या नवऱ्यावर वाईट नजर ठेवणाऱ्या मुलीला काय म्हणतात हे माहीतच असेल ना तुला? ह्या पुढे जर तू आर्यनच्या समोर येण्याचा प्रयत्न सुद्धा केलास ना, तर तुलाच नाही संपूर्ण जगाला सांगून टाकेन एखाद्याच्या होणाऱ्या नवऱ्यावर वाईट नजर ठेवणाऱ्या अशा मुलींना काय म्हणतात ते. व्हेरी हॅपी सानिया, मी खूप खुश आहे. चांगलं झालं की तू मला भेटलीस, नाहीतर हा आनंद मी कोणाबरोबर शेअर केला असता? कसला आनंद? सानिया, रमाकांत भेटला होता मला आणि माहितीये, आपण त्याला दारोदारी फिरणारा भिकारी बनवलंय. पैसे जमा करत होता आपल्या मुलीच्या फीससाठी. पण त्या बावळटाला हे नाही माहीत की एका दिवसात इतकी मोठी रक्कम जमवणं त्याच्यासाठी अशक्य आहे. बनव म्हणा आता आपल्या मुलीला एअर होस्टेस. मिस खंबाटा, आपण मानसीला आकाशात उडण्यापासून पाबंदी लावू पाहतोय, पण मला असं वाटतंय मिस खंबाटा की एक दिवस ती मानसी आर्यनला घेऊन उडून जाईल. व्हॉट्स द मॅटर सानिया? तुला असं का वाटतंय? मिस खंबाटा, जेव्हा जेव्हा आर्यन आणि मानसी एकमेकांच्या समोर असतात, मी खूपच इन्सिक्युअर फील करते. माहित नाही, आर्यनच्या जेव्हा कानावर मानसीचा साखरपुडा तुटल्याची बातमी पडेल, तेव्हा आर्यनचा विचारच बदलून जाईल. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना, आजकाल लग्न तुटायला वेळ लागत नाही, आणि आम्ही तर फक्त एंगेजमेंटच केली आहे. काही झालंय का सानिया? टेल मी. हं, मिस खंबाटा, आर्यन आणि मानसी एकमेकांना भेटले होते. हो मिस खंबाटा, ही वेगळी गोष्ट आहे की त्यांची भेट ही अचानक झाली आणि त्या दोघांना बोलायची संधी मिळेल त्याच्या आधीच मी तिथे पोहोचले. पण असं नेहमीच होईल असं सांगता नाही येणार मला. माहिती नाही पुन्हा ते लोक कधी भेटतील. शिवाय तुम्हाला तर माहितीच आहे, मानसी आर्यनला माझ्यापासून हिरावून घेण्याची कोणतीही संधी हातातून सोडणार नाही. मिस खंबाटा, कसला विचार करताय? सानिया, मी विचार करतेय की ह्या आधी आपण मानसीला आपल्या मार्गातून दूर करू, आपल्याला आर्यनला तिच्या मार्गातून दूर करावं लागेल. We have to do it. And so, yes. हे 10, 20 हे मोजलेले आहेत ना? हे 10, 30 आणि हे 10 हो हे मोजलेले 40.
हे मोजायचे हे मी नीट मोजतो. अहो असे सारखे सारखे पैसे मोजून पैसे वाढणार नाहीयेत. बघ ना, हे पैसे आणि तुझे हे दागिने सगळे मिळून पण किती होत आहेत? तरी कमीत कमी 20,000 रुपये कमी पडत आहेत. पप्पा हा? पप्पा मी हे पैसे जमा केलेत. पप्पा हे पैसे यावेळी कामी नाही आले तर मग हे पैसे काहीच कामाचे नाहीत. पप्पा काहीच कामाचे नाहीत. प्रिया बाळा, हो काय करतेस बाळा? काय शांती. हे बघ, मोज बघू. 100च्या किती आहेत? 1,000. 1,000. 1,000 लिहा. अरे वा, 1,000 जमलेत ग. आणि बघ 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 आणखी किती आहेत? एमा भाऊ नमस्कार. अरे महावीर, काशी, अरे या बाबाने या. नमस्कार अंकल. या महावीर, पैसे मोजत बसलो होतो. काही पैशांची व्यवस्था झाली का रे? ते रमाकांत भाऊ 12,000ची व्यवस्था झाली आहे फक्त. अरे ते काय की महिना अखेर चालू आहे ना रमाकांत भाऊ, त्यामुळे सगळ्यांचे खिसे जरा थंड आहेत. अरे बाबा, खूप खूप मेहरबानी झाली. सगळ्या पैशांची व्यवस्था तर झाली ना? नाही नाही, तोच सगळा हिशोब नीट करत होतो. दागिने आणि पैसे मिळून सुद्धा साधारण 19-20,000 रुपये कमी पडतात. आता तुम्ही सगळ्यांनी हे 12,000 दिले आहेत मला, तर मग आता आणि पियाने पण आपल्या पिगी बॅगमधून हे काही पैसे काढले आहेत. 1,000 आणि 400च्या आसपास असतील. अजूनही म्हणजे 5-6 कमी पडत आहेत. 5-6 हजारच. पप्पा ही घ्या माझी अंगठी साखरपुड्याची. पप्पा तुम्हीच तर आणून दिली होती. ह्याची किंमत 6,000पेक्षा जास्त आहे. पण बाळा, ही तुझ्या साखरपुड्याची अंगठी आहे. पप्पा जो साखरपुडा झालाच नाही त्याची अंगठी ठेवून मी काय करणार? हे घ्या भाऊ, झाली रक्कम पूर्ण. परमेश्वराची इच्छा आहे. पण रमा भाऊ, एक गोष्ट मला समजली नाही हो. काय? की तुम्ही मानसी बाळाची ऍडमिशन त्याच इन्स्टिट्यूटमध्ये का करताय? तुम्हाला माहिती आहे हे स्कूल कोणाचं आहे? कोणाचं? मुधोळ साहेबांचं. मुधोळचं? तेच मुधोळ साहेब ज्यांची मुलगी सानियाचे विवाह आर्यनशी होणार आहे आता. हो भाऊ, मला तर असं वाटतंय हो की हा जो सगळा ड्रामा होतोय ना, फी वाढवायचा, हे सगळं जाणून बुजून केलं जातंय. हो रमा भाऊ, जेव्हा सुरुवातीलाच एवढा त्रास देत आहेत, पण पुढे न जाणू काय होईल. काशी, आपण ज्या मातीतून बनलेलो आहोत ती संघर्ष करणं जाणते. आपण संघर्षाला घाबरत नाही आणि नाही आपली अपत्य घाबरता. ते बघ, ते ज्यांच्या पायावर सगळी दुनिया नतमस्तक होते, त्यांच्या पायाला भेगा पडले होते. भेगा फक्त सत्य स्थापित करताना. ते सुद्धा या समाजात परमेश्वराला सुद्धा परीक्षा द्यावी लागते. तर माणसाची लायकीच काय आहे? जो माणूस परीक्षा द्यायला घाबरतो त्याला माणूस म्हणवण्याचा अधिकार नाही. काय? ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने.
गोष्टी मी करीन ढगांचेही चुंबन घेईन